पिंपळगावच्या लेकरांनी पुराच्या पाण्यात उतरून जपली गावातील माऊलींची आभाळभर माया। निसर्गाचा कोप आणि आभाळाची कुऱ्हाड कोसळावी अशी परिस्थिती गेल्या 3 दिवसात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे पाहायला मिळाली। ढगफुटी सदृश्य कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निसर्गाने जणू आपले रौद्ररूप दाखवले आणि क्षणात संपूर्ण गाव पुराच्या पाण्यात वेढले गेले। पुराच्या महाभयंकर लाटांनी वर्षानुवर्षाच्या कष्टाने उभारलेल्या संसाराची स्वप्ने एका फटक्यात वाहून नेली। या आसमानी संकटात गावातील विधवा महिला कमलाबाई गुलाबराव गुळमुले आणि माधव कांबळे यांच्या घराची मोठी पडझड होऊन अन्नधान्य व कपडालत्ता पाण्याबरोबर वाहून गेला। हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रूंचा महापूर वाहत होता आणि समोर फक्त हताश अंधार उरला होता। गावात कोसळलेल्या या संकटाची आर्तहाक जेव्हा किनवट येथे स्थानिक असलेले गावाचे सुपुत्र गोपाल देवकामाई रामदास कन्नाकी यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांच्यातील संवेदनशील मन अस्वस्थ झाले। जरी ते शहरात राहत असले तरी त्यांच्या हृदयाची नाळ आजही पिंपळगावच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे। कुठलाही विलंब न करता ते तात्काळ गावाच्या दिशेने निघाले। वाटेत नदी नाल्यांना आलेला पूर आणि पुलावरून वाहणारे तुफान पाणी पाहून मार्ग बंद होता। मात्र संकटात सापडलेल्या आपल्या माणसांची माया त्यांना थांबवू शकली नाही। त्यांनी रात्रीच्या वेळी बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन विभागाशी संपर्क साधून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला। अखेर गाडी बाजूला लावून अंधारात शेतातील चिखल तुडवत ते पायीच गावात पोहोचले। मध्यरात्री 12 वाजेपर्यंत गावात तळ ठोकून त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व प्रशासनाला तातडीने मदतीसाठी हलवले। दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाल कन्नाके यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तातडीने अन्नधान्य, किराणा व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची किट थेट पीडित कमलाबाईंच्या दारात पोहोचवली। केवळ मदत देऊन ते थांबले नाही तर सुरक्षेचा उपाय म्हणून या पीडित कुटुंबाला गावातील बंद असलेल्या सुसज्ज जिल्हा परिषद शाळेत सुरक्षितपणे स्थलांतरित केले। यानंतर गावातील तब्बल 100 पेक्षा जास्त पडक्या घरांची व नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रशासन गावात दाखल झाले। ग्रामसेवक माननीय राऊत, तलाठी भिसे मॅडम, मंडळ अधिकारी सिंगेवार, युवा नेते विकास कुडमेते, सरपंच पुरुषोत्तम पेंदोर, मनोज बंपवार, गजू मांदाडे, नामदेव गुळनुले, माणिक गुळनुले, गजानन शेंडे, मधुकर बोरुले, प्रमोद गुळनुले, लक्ष्मण गुळनुले, शंकर चौधरी, संतोष चौधरी, जगदेश कोटरंगे, ओमकार कलेटवार, गणपत पेटकुले, देवीदास चव्हाण आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात आले। हा प्रसंग केवळ मदतीचे सामान वाटण्याचा नव्हता तर उघड्यावर पडलेल्या एका दुःखी कुटुंबाला मायेची ऊब देणारा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा खंबीर धीर देणारा ठरला। जेव्हा मदतीचा हात कमलाबाईच्या दारात पोहोचला तेव्हा त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसून कृतज्ञतेचे होते। उपकार आणि आदर भावनेने संपूर्ण गावकरी मंडळींचा आणि कमलाबाईंचा कंठ दाटून आला होता। आदिवासी सेवक पुरस्कृत लोकनेते स्वर्गीय रामदास पोचीराम कन्नाके आणि संपूर्ण गावाची आई मानल्या गेलेल्या देवकामाई यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा व त्यागाचा वारसा त्यांचा मुलगा गोपाल कन्नाके अत्यंत निष्ठेने पुढे चालवत आहे। विद्यार्थी दशेपासून सुरू असलेला त्यांचा हा सामाजिक सेवा यज्ञ आजही अखंडपणे सुरू आहे। संकटग्रस्त शेतकरी, मजूर, अनाथ व अपंग कुटुंबांच्या वेदना स्वतःच्या समजून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास बनला आहे। दुःखाच्या काळोखात आशेचा दीप जळावा, दिनांच्या अश्रूंमध्ये माणुसकीचा हात मिळावा। पिंपळगावच्या या सुपुत्राने दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकीची संवेदना आज संपूर्ण तालुक्यासाठी एक आदर्श आणि प्रेरणेचा किरण ठरली आहे।